शेतकरी बांधवांनो, आता नवीन लाभार्थ्यांसाठी 23वा हप्ता हवा असेल, तर तुमच्यासाठी आता गुड न्यूज आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्याला पी-एम किसान म्हणजे या ठिकाणी पी-एम किसान सन्मान निधीची ही अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटला आपल्याला भेट द्यायची आहे. तर याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आतापर्यंत या ठिकाणी 13 मार्च 2026 रोजी पी-एम किसान योजनेचा 22वा हप्ता हा जमा झालेला आहे. तब्बल 9 करोडपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती 18,640 करोडपेक्षा अधिक रक्कम ही वितरित करण्यात आलेली आहे. आता नवीन शेतकऱ्यांना जर 23वा हप्ता हवा असेल, तर या ठिकाणी सर्वप्रथम आपण स्क्रीनवरती पाहू शकता, की नवीन फार्मर रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आलेलं आहे. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तर स्क्रीनवरती आपण पाहू शकता न्यू फार्मर रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आलेलं आहे. 23वा हप्ता नवीन शेतकऱ्यांना उचलण्यासाठी आधीचे लाभार्थी आणि आता नवीन येणारे लाभार्थी 23व्या हप्त्याचा लाभ या ठिकाणी सहज उचलू शकता. या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता न्यू फार्मर रजिस्ट्रेशन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुमचं जे राज्य वगैरे जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये निवडायचं आहे. त्याच्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि गेट मोबाईल ओ-टी-पीवरती क्लिक करून या ठिकाणी तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करू शकता आणि येणारा जो पुढचा हप्ता आहे 23वा तो उचलू शकता. तर अशा प्रकारे पी-एम किसान सन्मान निधीबद्दल ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.